यामध्ये भाजप नेते योगेश क्षीरसागर आणि सारिका क्षीरसागर यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे। मतदानानंतर त्यांनी पैशाचं वाटप आणि बोगस कार्ड प्रकरणी तक्रारींवर निवडणूक आयोगाने कारवाई केल्याचं देखील सांगितलंय। बोगस मतदान करणाऱ्यांवर गुन्हे दाखल होतील तर बाहेरून येणाऱ्या स्वार्थी गटांचा प्रयत्न देखील हाणून पाडला जाईल असं त्यांनी स्पष्ट केलंय। योगेश आणि सारिका क्षीरसागर यांनी काही वेळापूर्वी मतदानाचा हक्क बजावलाय। असे काही गोष्टी कानावर आल्या होत्या, पण त्याचा जो प्रशासन आहे, आयोग आणि पोलीस प्रशासन, त्या दोन्हीकडे आम्ही तशा संदर्भातल्या तक्रारी केल्या आणि योग्य ती कारवाई झाली। आणि अशा प्रकारे जे कोणी बोगस मतदान करत असेल त्यांना नक्कीच तिथं रोकथाम होईल आणि गुन्हे दाखल होतील। शहराची माहिती नाहीये, बाहेरचे लोक आलेले हे स्वतःच्या स्वार्थापोटी काही ना काही प्राप्तीसाठी इथे येण्याचा प्रयत्न करतात, तो हाणून पाडला जाईल आपल्या जनतेकडनं। बातमी नांदेडमधून आहे। बोगस मतदारांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचं योगेश क्षीरसागर यांनी म्हटलेलं आहे। बीडमध्ये त्यांनी मतदानाचा हक्क बजावला, त्यानंतर ते माध्यमांना प्रतिक्रिया देत होते। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।